आज सकाळपासूनच जरा तब्येत बरी नव्हती वाटत, म्हणून दुपारी सासऱ्यांना विचारलं की मामा आज जेवायला काय बनवू दुपारी. तर मामा म्हटले राहू दे बाळा, आज फक्त खिचडीच टाक. मग मी ही खिचडी टाकली. त्याच्यानंतर मामांनाही फळं दिले खायला तोपर्यंत, आणि मग क्रिशाचं जेवण बनवायला घेतलं. क्रिशाचं जेवण होईस्तोपर्यंत इथे खिचडी माझी रेडी झाली बनवून. मग मी मामांना वाढलं आणि इथे बघा मॅडम कशा कॉर्न खात आहेत. संध्याकाळ झाली तेवढ्यातच मम्मीचा फोन आला की मिरवानला डेंग्यू झाला. तर मला खूप टेन्शन आलं. लगेच मी आणि क्रिशा मिरवानला भेटायला निघालो. तेवढ्यात खाली मिरवान आला आणि एवढा हॅप्पी झाला मला बघून. अत्तू अत्तू करत होता आणि क्रिशा पण खूप हॅप्पी झाली मिरवानला बघून. 3-4 दिवस झाले होते मिरवान घरी नव्हता आला, तर त्याची एवढी आठवण येत होती आणि क्रिशा बघा त्याला विसरली नाही बिलकुल. 3-4 दिवस आला नाही तरी जेव्हा त्याला भेटली लगेच ओळखलं. नंतर जायची वेळ आली तर मिरवान असं की नको जाऊ तू, नको जाऊ. तर असं संपवला आजचा आमचा दिवस.